नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. मातोश्री वृद्धाश्रमात रंगोत्सव साजरा. शेकडो आश्रमवासियांना कौटुंबिक अनुभूतीचा आभास. महिला पतंजली योग समिती सावनेर तालुका व मातोश्री वृद्धाश्रम यांचे आयोजन. सावनेर दरवर्षीप्रमाणे पतंजली योग समिती सावनेर व मातोश्री वृद्धाश्रम सोनपूर अदासा यांच्या संयुक्त प्रयत्नाने मातोश्री वृद्धाश्रम येथे रंगांचा सण होळीच्या शुभ मुहूर्तावर मार्च 23 ते मार्च 25 या कालावधीत 3 दिवसीय योग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. मार्च 25 रोजी झालेल्या योगासनाचे संचालन ज्येष्ठ योग शिक्षक किशोर धुंडेले, महिला पतंजली तालुका प्रभारी लताताई ढवळे, सुनीताताई पाल यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. योगसत्रानंतर राज्य महिला प्रभारी शोभाताई भागिया, वरिष्ठ समाजसेविका सुवर्णाताई म्हलेकर, नागपूर जिल्हा महिला प्रभारी उर्मिलाताई जुवारकर, पूर्व युवा प्रभारी पंकज बांते, वरोडा ग्रामपंचायतच्या सरपंचा संगीता वासनिक आणि मातोश्री वृद्धाश्रम अदासाचे व्यवस्थापक प्रदीपजी चंदनबटवे आदींचा सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तर नागपूर जिल्ह्यातील प्रत्येक गावात योगची अलख जागवणारे वरिष्ठ योग शिक्षक व पूर्व जिल्हा प्रभारी छाजूरामजी शर्मा यांचा नागरी सत्कार करण्यात आला. या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना सर्व मान्यवरांनी सदर आयोजनाचे कौतुक केले व सांगितले की आपल्या कुटुंबापासून दूर असलेल्या या वडीलधारी मंडळाच्या चेहऱ्यावरचा उत्साह या रंगीबेरंगी रंगांच्या पलीकडे आहे आणि अशा कार्यक्रमांतून त्यांची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळते. त्यामुळे त्यांचे आरोग्य चांगले राहून रंगांचा हा सण त्यांच्या आयुष्यात सदैव असाच राहावा व आपण आपल्या परिवारापासून दूर आहोत याचा भास त्यांना होऊ नये म्हणून अशा आयोजनांची नितांत गरज असल्याचे सांगितले. 25 मार्च 2024 रोजी धुलीवंदनच्या शुभ मुहूर्तावर सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत रंगोत्सव साजरा करण्यात आला. त्यामध्ये ज्येष्ठ समाजसेविका शुभांगीताई, माजी ज्येष्ठ योग शिक्षक राजेंद्र जुवारकर सावनेर यांच्यासह निखिल भुते, दीपक जिंजुवाडिया, भावना टेंभरे, निखिल पोटभरे आदी सह मातोश्री वृद्धाश्रमचे व्यवस्थापक, कर्मचारी वृंद व वृद्धाश्रमातील रहिवासी, महिला पतंजलीचे योग शिक्षक, शिक्षिका, सहकारी आदींनी शेकडोंच्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमात रंगत आणली. या रंग उत्सवाच्या विशेष कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महिला पतंजली योग समिती तालुका सावनेर, लताताई ढवळे, पराग जुवारकर, राजू काळबांडे, आशा धुंडेले, सुमित चौधरी, मोरेंद्र चौधरी, रुपेश कमाले आदींनी परिश्रम घेतले. तर या भव्य कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. तर मातोश्री वृद्धाश्रमातील सर्व कर्मचाऱ्यांनी उपस्थित सर्व मान्यवरांच्या अल्पोपहाराची योग्य व्यवस्था केली. मातोश्री वृद्धाश्रम येथे आयोजित या रंगोत्सव मध्ये उपस्थित मान्यवरांनी आणि वृद्धाश्रमच्या रहिवाशांनी गीत गायन, शेरो शायरी आणि समूह नृत्य इत्यादीद्वारे वृद्धाश्रमातील रहिवाशांना प्रोत्साहित करीत त्यांना पारिवारिक आभास दिला. या प्रसंगी सावनेर तालुक्यातील मीडिया टीमने उपस्थित राहून सर्वांना प्रोत्साहन दिले. यामध्ये सावनेर तालुका मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष अनंता पडाळ, विनोद वासाडे, श्याम चव्हाण, पियुष जिंजुवाडिया, मुकेश झरबडे, सूरज सेलकर, शुभम ढवळे आदींनी प्रमुख उपस्थिती राहून रंगोत्सवाचा आनंद लुटला. तर डॉक्टर अमित भैत, डॉक्टर शिवम पुण्यानी, डॉक्टर गुंजन धुंडेले, डॉक्टर आशिष चांडक आदींचे विशेष सहयोग लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हरिश्चंद्र सावध, शरद चव्हाण, दिगांबर भगत, मंगला भगत, शेखर पडोळे, प्रफुल्ल कोलेकर आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन पतंजली योगपीठ हरिद्वारचे मुख्य योग शिक्षक किशोर धुंडेले, प्रास्ताविक मातोश्री वृद्धाश्रमचे प्रदीप चंदनबटवेंनी तर युवा उद्योजक राजू काळबांडे यांनी केले. सावनेर संवाददाता मुकेश झरबडेची रिपोर्ट.